सगळे ओळखीतलेत आहे काय. सर्वांना नमस्कार. जय विदर्भ. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या अंतर्गत गेल्या काही मीटिंग संपल्यावर फोन करतो. हो, मीटिंग विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याची सुरुवात झालेली आहे. या मालिकेमध्ये 23 आणि 24 मार्च ला जे अधिवेशन नागपूरला झालेलं होतं, ही संकल्पना मूर्त रूपामध्ये मांडल्या गेली आणि त्यानंतर मग सातत्याने संपूर्ण विदर्भभर, पूर्व आणि पश्चिम विदर्भ असे जरी विभाग असले तरी संपूर्ण विदर्भभर मेळाव्यांची मालिका सुरू झाली आहे. फक्त 12 ते 4:30 आहे की विदर्भ जाणून घेऊया. वेळ 12 ते 4:30 हा एकमेव अजेंडावरती विषय घेऊन या संपूर्ण 11 जिल्ह्यांमध्ये युवक असतील, मातृशक्ती असतील, दोन सत्र करायचे, बंधू असतील, दोन सत्र ठीक आहे, नाही मग ओके करून घे पोहोचवण्याचा या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून या नंतर जे झालेले 25 मे ला अमरावतीला एक मेळावा झालेला होता. त्याच्यामध्ये नाव टाकाल काय तत्वावर काम करणारे शिक्षक, अभियंता, कर्मचारी या सगळ्यांना घेऊन तो मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न झाला. त्याच्यावरची भंडाऱ्याच्या गावात मेळावा 3 मेळावा झालेला आहे. त्यानंतर चिखलदऱ्याला 14 सप्टेंबरला मेळावा झालेला आहे. त्या मेळाव्याच्या मागचा उद्देश असा आहे की विदर्भ जाणून घेऊ. आपण म्हणतो की आपल्यासोबत जर युवा शक्ती आणि मातृशक्ती हवी असेल तर त्यांना विदर्भ अगोदर तुम्हाला समजावून सांगणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत त्यांना विदर्भ समजावून सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यांना त्याची महती पडणार नाही आणि त्यांना ती अंतःप्रेरणा होणार नाही की त्यांना यांना सुद्धा या चळवळीमध्ये यावं. आणि जोपर्यंत कुठलीही चळवळ ही लोक चळवळ होत नाही तोपर्यंत ते सिद्धीच जात नाही. आणि यासाठी या मालिकेमधला 5 ऑक्टोबरला 3 जिल्ह्याचा मेळावा अकोला, बुलढाणा आणि वाशिम हा कारंजा लाड येथे होता. त्याचे आयोजक जिल्हाध्यक्ष म्हणजे वाशिम जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे आदरणीय राजभाऊ अवताडे आहेत. त्यांचे खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी ते म्हणजे डॉक्टर चंदन शिवे साहेब आहेत. आणि त्याच्यासोबत आज गोरखनाथजींची इथे ओळख झाली, मन्नानबाईची ओळख झाली. ही सगळी मंडळी आपल्याला इथे लाभली आणि त्यासाठी आज ही पत्रकार परिषद इथे आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या ह्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आमचे शीर्षस्थ नेते जे 3दा आमदार राहिलेले आहेत आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. परंतु कुठल्याही प्रकारचा आमदारकीचं विरोध न लावता, कुठल्याही प्रकारे ते किती मोठे आहे हे कधी त्याची वाच्यता न करता रात्रंदिवस त्यांनी या विदर्भ राज्य आंदोलन समितीसाठी 11 जिल्ह्यांमध्ये ते पिंजून काढून रात्रंदिवस ते या जनजागरण करतायत. ते म्हणजे ऍडव्होकेट वामनरावजी चटप साहेब आजच्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत गेल्या 1 तपापासून म्हणजे 12 वर्षांपासून ज्या माऊलीनी घरावरती तुळशीपत्र ठेवलं, एका महिन्यातले 25 दिवस ती बाहेर राहिली आणि कुठलाही असो म्हणजे ते ट्रकमध्ये प्रवास केलेला असेल, टेम्पोमध्ये प्रवास केलेला असेल, एसटी बसमध्ये प्रवास केलेला असेल, रात्र असेल, दिवस असेल, असं कुठलंही ते त्याचं कारण पुढे न करता ती सातत्याने त्यांच्यासोबत ती फिरते आहे. पेसमेकर लागून सुद्धा आजही फिरते आहे. म्हणजे याच्यावरून विदर्भासाठी किती वाहून घेतलेलं नेतृत्व आहे हे आपल्या कळेल. विदर्भाच्या त्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. आज विदर्भाच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट सुरेशरावजी पानखळे आपल्यामध्ये आलेले आहेत आणि नवीन नेतृत्व ज्यांची आजच नियुक्ती झालेली आहे आदरणीय चटप साहेबांच्या आणि रंजनाताई बाबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथे. तर युवा आघाडीचे जे अध्यक्ष आहेत पश्चिम विदर्भाचे ते म्हणजे संभाजी शिर्के बुलढाणा जिल्ह्याचे आहेत. मलकापूर जवळ त्यांचं एक आश्रम स्थापन केलेलं आहे. फक्त आणि फक्त ते अनाथ मुलांसाठी त्यांनी ते पूर्णपणे आश्रमाची स्थापना केलेली आहे. युवा आघाडी सोबतच आज नवीन नेतृत्व आपल्याला पश्चिम विदर्भासाठी मिळालेलं आहे. ते म्हणजे महिला आघाडीच्या अध्यक्ष प्राध्यापिका मेघाताई कोटक आपल्या ह्या कारंजा लाटची मुलगी आहे. कारंजा लाटचं एक फार मोठं भूषण आहे, त्या आलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्याच्या महिला आघाडी अध्यक्ष सुषमाताई मुळे आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं की पती जे आहेत ते कॅन्सरने आजारी आहेत. मुलगा जो आहे तो एक मानसिक दृष्ट्या अपंग आहे आणि असं असून सुद्धा त्या माऊलीने सुद्धा घरावरती तुळशीपत्र ठेवून विदर्भासाठी काम करतायत. कोर कमिटी सदस्य डॉक्टर पद्माताई राजपूत इथे आलेले आहेत आणि आपण सगळ्यांच्या साक्षीने आता इथे ताकदे जे सुद्धा आहेत कारंजा लाटचे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पत्रकार परिषद इथे होते आहे. या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश हा एकच
की विदर्भ जाणून घेऊया या संकल्पनेवर आधारित विदर्भ जनसंकल्प याच्यासाठी सोडायचा की विदर्भाचं निर्मिती करायची, विदर्भ निर्माण करायचा। आणि आता या मालिकेमधला इथे होणारा जो मेळावा आहे तो परत मी एकदा सांगतो की 3 जिल्ह्यांसाठी प्रमुख प्रामुख्याने आहे। 11 जिल्ह्यांचा सहभाग आहे, पण 3 जिल्ह्यांमध्ये जनजागरण व्हावे, बुलढाणा, अकोला आणि वाशिम। त्याच्यासाठी राजूभाऊ चंदनशिवे सर त्यांची संपूर्ण चमू ही गेल्या 2 महिन्यांपासून सातत्याने पूर्ण गावागावात जाऊन जनजागरण करतायत, मेळाव्यांमध्ये जाऊन जनजागरण करतायत। आणि म्हणून निश्चितपणे हा जो मेळावा 5 ऑक्टोबरला इथे होणार आहे ढाबेकर सभागृहामध्ये, ज्याची प्रेस नोट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, अध्यक्ष महोदय आहेत, सगळ्यांपर्यंत ते पोहोचवतील, वितरित करतील। याच्यामध्ये सगळा गोषवारा दिलेला आहे। जिल्ह्यातले नाव विदर्भाचं गतवैभव काय होतं, विदर्भाचं वर्तमान विधारक वास्तव काय आहे, याच्यामधल्या मुख्य अडचणी काय आहेत आणि याच्यावरची विकल्प काय आहेत, म्हणजे पुढे आपल्याला याचं निराकरण कसं करता येईल। आता आपल्यामध्ये अहमदाबादकर सर बसले, अहमदाबादकर सरांनी या मुवमेंटमध्ये हे सुद्धा 1.5-2 दशकापासून याच्यामध्ये काम करतायत, तर ह्यांना सगळं हे वास्तव माहिती आहे आणि त्याच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पृथक विदर्भ राज्य हे कसं एकमेव सोल्युशन आपल्याजवळ आहे हे या प्रेस नोट मध्ये आपल्या समोर येईल। आणि मग मेळाव्यामध्ये त्याच्यावरती विविध प्रकारे सांगोपांग चर्चा होईल। जी नवीन मंडळी येईल त्यांना सुद्धा विदर्भ एकदा जाणून घेताना त्यांना सुद्धा तो एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल। जास्त आपला वेळ नव्हता, आपल्या परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो। मी पृथ्वीराज सिंग राजपूत, पश्चिम विदर्भाचा अध्यक्ष म्हणून सरांनी आणि ताईंनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि संपूर्ण चमू आम्हाला उभी करता आली, त्यासाठी मला सुद्धा एक अभिमान आहे की मी ह्या विदर्भाचा असल्या कारणाने शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळे मला याच्यामध्ये माझं योगदान पुन्हा फुलाची पाकळी देता येत आहे। तर मी आपलं परत एकदा सगळ्यांचं इथे स्वागत करतो आणि आमचे शीर्षस्थ आमच्या ताई साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी जे प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये आपलं संबोधन आपण प्रस्तुत करावं। बसून सांगितलं तरी चालेल काय? तुमच्या पद्धतीने सांगा, तुमच्या पद्धतीने सांगा, म्हणजे मी बोल नंतर साहेब। जय विदर्भ। आज इथे कारंजा लाडमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीची पत्रकार परिषद आहे। ते 5 ऑक्टोबर या दिवशी इथे मेळावा आहे, विदर्भ जनसंकल्प मेळावा ठेवलेला आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी या विदर्भाच्या चळवळीमध्ये भाग घ्यावा, विदर्भ जाणून घ्यावा। चला विदर्भ जाणून घ्या म्हणून इथे आपण मेळावा ठेवतो आहे। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्व माहिती विदर्भाची की विदर्भावर कसा अन्याय झाला ते सर्व ते त्यांना समजणार आहे म्हणून मी पश्चिम विदर्भ त्यामुळे मी विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष रंजना मामटे सर्व इथे सर्व वाशिम आहे किंवा बुलढाणा आणि अकोला या सर्व सगळ्या लोकांना, इथल्या सगळ्या राहणाऱ्या लोकांना मी सर्वांना आमंत्रित करते की सर्वांनी या विदर्भाच्या मेळाव्यामध्ये यावं आणि विदर्भ जाणून घ्यावा की कसा आमच्या विदर्भावरती अन्याय झाला। 250 वर्ष जर नागपूर ही आमची राजधानी होती, 1854 पासून 1861 पर्यंत ही नागपूर सेंट्रल प्रोव्हिन्सची राजधानी होती। त्याच्यानंतर 1861 पासून परत पुढे 1950 पर्यंत ती ह्याच्यामधली जी हे मध्य प्रांत आणि सीपीएन बेरारची राजधानी होती। नंतर मग 1950 पासून 1956 पर्यंत ही नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती 6 वर्ष। नंतर मग आम्हाला इकडे टाकून दिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र राज्य झालं। तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की बाबा कन्नड भाषेसाठी कर्नाटक बनवलं, आणखीन त्याप्रमाणे तेलुगू भाषेसाठी त्यांनी आंध्र प्रदेश बनवलं, तामिळ भाषेसाठी तामिळनाडू बनवलं आणि मल्याळम भाषेसाठी केरळ बनवलं। मग मराठी भाषेसाठी त्यांना पाहिजे होतं आणि मराठी भाषेसाठी द्विभाषिक राज्य त्यांनी गुजराती आणि मराठ्यांना एकत्र देऊन दिलं त्यांनी 56 ते 60 पर्यंत। म्हणून सगळे इथे आंदोलनं झाली की बाबा आम्हाला राज्य का नाही दिलं, बाकी सगळ्यांना एक एक राज्य दिले, आम्हाला का नाही दिलं म्हणून सगळ्यांनी। आणि या मराठी भाषिकाचे एक राज्य व्हावे म्हणून यशवंतराव चव्हाणांनी या मराठी भाषेच्या नावाखाली आमच्या विदर्भाला
आम्हाला तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्र राज्यामध्ये टाकून दिलं. खरं तर फरफटत नेल्या गेलं. आमच्या विदर्भातल्या कोणत्याच यांची इच्छा नव्हती आणि आम्हाला फरफटत त्यात टाकल्या गेलं. खरं म्हटलं तर हे सर्व आमच्यावरती झालेला अन्याय आहे. तेव्हापासूनच आमचा सर्व अन्याय सुरू झाला आणि आतापर्यंत 120 वर्षापासूनची सतत मागणी होती आणि आम्हाला त्याच्यात टाकून दिलं तरी आमचं विदर्भ राज्य झालं नाही. दार आयोग, जेव्हीपी कमिटी, फजल अली आयोग सगळ्यांनी सांगितलं की विदर्भ राज्य झालं पाहिजे. तसंच संगमा समिती यांनी पण सांगितलं विदर्भ राज्य झालं पाहिजे. फजल अली आयोग म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन यांनी तर पुन्हा 16 राज्याचा नकाशा काढून दिला होता ज्याच्यात विदर्भ राज्य होतं. त्याप्रमाणे आजपर्यंत 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश झाले, पण आमचं विदर्भ राज्य त्याच्यात असून सुद्धा झालं नाही आणि आमच्यावरती अन्याय झाला. खरं तर महाराष्ट्र बाकीच्या सगळ्यांचं जसं आता छत्तीसगड आहे हे आहे ते त्यांचा भूभाग होता, जसं झारखंड आहे त्यांचा तो भूभाग होता ज्याच्यातून ते वेगळं झालं. पण आमचं विदर्भ राज्य पहिलेपासूनच वेगळं होतं. हा कधीच महाराष्ट्राचा भूखंड नव्हता, हा कधीच महाराष्ट्राचा भूभाग नव्हता. पहिलेपासूनच आमचं विदर्भ राज्य होतं. तुम्ही जर महाभारतकालीन भारत वंश नकाशा म्हणून जर तुम्ही जर गुगलमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये पण आहेच ते की बा विदर्भ राज्य त्या नकाशात सुद्धा येतं. जे इतक्या पूर्वीपासूनच आमचं विदर्भ राज्य आहे तर आम्हाला फरफट महाराष्ट्रात टाकण्याची काहीच गरज नव्हती आणि आम्हाला आमचं विदर्भ राज्य पाहिजे आणि आम्हाला फरफटत टाकल्या गेल्या. त्यावेळेस सुद्धा सगळी मागणी होती विदर्भाची. म्हणूनच त्या पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी आम्हाला नागपूर करार, अकोला करार, नागपूर करार आणि हे सर्व करार झाले. त्याच्याप्रमाणे आम्हाला बांधून घेतलं. आमचं आंदोलन चिरडून काढण्यासाठी, आमचं विदर्भाचं आंदोलन त्याचं मोडून काढण्यासाठी म्हणून त्यांनी आम्हाला बांधून घेतलं नागपूर करार करून आणि त्याच्यामुळेच आम्हाला महाराष्ट्रात आल्या गेलं. आणि 23% कराराप्रमाणे त्यांनी करार केला होता. पण जेंटलमॅन प्रॉमिस होतं, पण त्याच्याप्रमाणे आम्हाला त्यांनी कधीच दिलं नाही. ना नोकऱ्या दिल्या, ना काही दिलं, ना सिंचन दिलं, ना निधी दिला, ना काहीच दिलं नाही. म्हणून आमच्या इथे शेतकऱ्यांच्या 47,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या भावांनो. आणि हे सर्व वास्तव आणि हे सर्व स्वरूप जाणून घ्यायसाठी म्हणून या आमच्या विदर्भाच्या आपल्या मेळाव्याला या तुम्ही आणि स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीमध्ये या आणि आपलं विदर्भ राज्य घ्यावं सगळ्यांनी. स्वतंत्र विदर्भ राज्य हे आमचं जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. जर हिंदी भाषिकांचे 12 राज्य असतील, तेलुगू भाषिकांचे 2 राज्य असतील, बंगाली भाषिकांचे 2 राज्य असतील तर मराठी भाषिकांचे 2 राज्य झाले तर बिघडलं कुठं भावांना. त्यामुळे हे आता झालंच पाहिजे आणि आमचा विदर्भ आम्हाला मिळालाच पाहिजे. ते काही हो, आता आम्हाला विदर्भ आम्हाला मिळालाच पाहिजे. जय विदर्भ, जय जय विदर्भ. ताईंनी आपलं मनोगतातून तुम्हाला विदर्भ उलगडून सांगितलेलं आहे. पत्रकार बंधूंना याची खूप खोलवरती जाण आहे. मी असं म्हणणार नाही की कारण की तुम्हीच खरं तर समाजाचा आरसा आहात. तुम्हालाच हे सगळं समाजापर्यंत पोहोचवायचं आहे. जी कळकळ ताईंची आहे तर ती आपल्यापर्यंत ती हृदयाला स्पर्शून गेलेलीच असेल. मी यावरती आणखी खोलवरती आपल्याला हा विदर्भ आणि याची मेळाव्यांची संकल्पना आणि पुढली दिशा काय राहणार आहे याच्या संदर्भामध्ये आमचे शीर्षस्थ नेते ऍडव्होकेट वामनराजे चटप साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं संबोधन करावं. विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत 27 वर्ष संपण्याआधी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करून नव्या पिढीच्या हाती द्यायचं असा निर्धार जाहीर केला आहे. आणि त्यासाठी म्हणून हे खूप 120 वर्षाचं आंदोलन आहे. हे वाढलं दबलं. त्यामुळे या आंदोलनाच्या बाबतीत बरीच साशंकता होती. म्हणून आम्ही 2013 पासून हे आंदोलन पुढे नेलं. सगळे आता नवे सहकारी जुळत आले. ताई, आम्ही, रामभाऊ सगळे सुरुवात केलेले आणि आता पुढे चाललाय. हे सगळे मेळावे म्हणजे प्रबोधनाचा भाग आहे. कारण तुमच्या भागामध्ये खास करून अकोला, वाशिम हो, हे जर राज्य झालं तर शेटजी भटजीचं होईल ही संकल्पना आहे आणि ती दूर करावी लागेल. कारण द्यायचं असेल तर ते दूर करायचे असेल तर त्याला जे म्हणून वैज्ञानिक आधार, शास्त्रीय आधार, नैतिक आधार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक आधार
हे सगळं आपल्याला जनतेपुढे आणावं लागेल. आणि म्हणून आम्ही जनजागरण आम्ही 23-24 मार्चला या सगळ्या विषयावर 2 दिवस विस्तृत चर्चा केली. विदर्भाचे प्रश्न, विदर्भाची अवस्था, विदर्भातल्या महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, नक्षलवादाचा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न, कमी झालेल्या लोकप्रतिनिधीचा प्रश्न, आत्महत्येची कारण, त्याचे सगळे चर्चा झाल्यानंतर जर हे मिशन 2027 मध्ये पोहोचवायचं असेल तर आपल्याला सगळ्या ग्रामीण भागामध्ये जावं लागेल. शहरी तालुक्याचे जे 120 स्थळं आहेत तिथे जावं लागेल. तालुक्याच्या ज्या बाजारपेठा आहेत तिथे जावं लागेल. आणि या निमित्ताने झालेले अन्याय आणि अन्याय किती दिवस सहन करायचे. मी तर नेहमी म्हणतो की आता थांबवा, जय महाराष्ट्र, करा कष्ट खा उष्ट. आता एवढंच म्हणा, ना दान चाहिए ना अनुदान चाहिए, हमें तो शेत विदर्भ राज चाहिए. आणि या तऱ्हेने आता तुम्ही आम्हाला सगळ्यांना गावात न्यावं लागेल. म्हणून सरांना मी धन्यवाद देतो की त्यांनी पहिला मेळावा 25 मेला अमरावतीला घेतला. आणि जे घटक या आंदोलनापासून, या चळवळीपासून कायमचे दूर होते, आपल्यावर काही नाव नाही रे बा, आपला काही विषय नाही, असा जो सुशिक्षित एज्युकेटेड इलिट आहे, मग प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, प्राचार्य असतील, कंत्राटी कामगार असतील, कंत्राटी शिक्षक असेल, कंत्राटी इंजिनियर असेल, या सगळ्यांचा एक सामूहिक मेळावा तिथे घेतला. आणि मला सांगताना आनंद आहे की आम्ही 500 लोक यावे असं अनुमान केलं. चांगल्या पॉश सभागृहात इंजिनियर भवन मध्ये आम्ही तो मेळावा घेतला. 500च्या अगेन्स्ट आमची व्यवस्था कोलमडली. 650 लोक म्हणजे झप्पर पाडके त्या मेळाव्याला आले. पहिला यशस्वी मेळावा झाला. आणि जे म्हणून सुज्ञ माणसं होते, ज्यांनाही या कल्पना स्पष्ट नव्हत्या, ते किमान या विषयावर चर्चा करू लागले की बा हे दयनीय चित्र आहे आणि बदलायचं असेल तर बदलेल कोण. आपुलिया इथंच असे जो जागता, तुमचं तुम्हाला करावं लागेल, दुसरा कोणी काही हे करणार नाही. त्यानंतर आम्ही भंडारा जिल्ह्याकडे गेलो, जो पुढे भंडारा गोंदिया हे टच आहे छत्तीसगडला, जे नवं झालेलं राज्य आहे. तुम्ही पाहिलंय की जेव्हा रस्त्यावर कामं चालायची त्यात सगळे दिसणारे मजूर छत्तीसगडी होते. राज्य झाल्यानंतर छत्तीसगडचा मजूर दिवा घेऊन शोधलं तरी कोण्या रस्त्यावर काम करायला सापडत नाही. म्हणजे राज्य झाल्यानंतर तो परिणाम दिसला त्यांना. त्यांच्या रोजीची सोय तिथे झाली. गावात म्हण आहे की जेथे भरला दरा तोच गाव बरा. म्हणजे तिथे ती सोय झाली. म्हणून ते माणसं होम स्वीट होम, देअर नो प्लेस लाईक होम असं म्हणतो आपण, त्यापासून परावृत्तून इकडे यायचं थांबून गेले. आता ते गावातल्या गावात राहायला लागले. म्हणजे हा सगळा परिणाम बघत होते भंडारा गोंदियावाले. पण त्यांना विदर्भ झाला तर काय होईल. आणि आपण भंडारा गोंदियात ही प्रेरणा जागवली की जर 10 जिल्ह्याचं तेलंगणा हे राज्य होऊ शकते तर 11 जिल्ह्याचं विदर्भ राज्य का होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर तिथले प्रश्न आणि त्या सरकारनी राज्य झाल्याबरोबर 3 वर्षे 1/3 निधी जवळजवळ इरिगेशनला दिला. सगळं पाणी अडवलं. म्हणजे एक पीक व्हायचं धानाचं तिथे 3 होऊ लागले. त्यांनी शेती कर्ज, पीक कर्ज सगळं संपवलं. पोरीच्या लग्नाला मोठा असो लहान असो त्याला 1,116 रुपये द्यायचा निर्णय घेतला. शेतीला मोफत पाणी दिलं, मोफत वीज दिली. आणि सगळ्यात पहिली आत्महत्या ही वरंगलमध्ये झाली होती, जिथे याचं कर्ज होतं तिरुपती बालाजी देवस्थानचं. आणि बोंडळीला 15-15, 16-16 फवारण्या केल्यानंतर सुद्धा आली नाही नियंत्रणात कपाशी. आणि म्हणून तिथे आत्महत्या झाल्या, कर्ज फेडू शकत नाही म्हणून. त्याच तेलंगणातल्या मुख्यमंत्री राज्य झाल्यानंतर, कारण ती पहिले मुवमेंट होती, नंतर राजकीय पार्टी झाली, त्यांनी शेतकऱ्यांना पहिल्या सीझनला खरीपला एकरी 4,000 रुपये शेती करायला नॉन रिफंडेबल, रबीला 4,000, नंतर पुढे त्यांनी 5,000 खरीपला आणि 5,000 रबीला दिले. म्हणजे जो आधार लागतो जनतेला लोककल्याणकारी राज्यात, लार्जर हॅपीनेस ऑफ लार्जेस्ट नंबर म्हणून जो आधार लागतो, तो आधार राज्य झाल्याबरोबर दिसला. आपल्या डोळ्यापुढचं उदाहरण आहे. हे सगळं त्या 2 जिल्ह्यात समजावून सांगावं म्हणून आपण केलं. मला सांगताना आनंद आहे की आम्ही 350 लोकांचा मेळावा ठरवला होता भंडाऱ्यात. 500 लोक झाले. आमची व्यवस्था कोलमडून घ्यायची. त्यानंतरचा पुढचा मेळावा
हा 7 जूनचा मेळावा झाल्यानंतर आम्ही 17 ऑगस्टला मेळावा घेतला याला गोंदियाला, आणि तो दिवस होता जन्माष्टमीचा, कृष्णाच्या जन्माचा दिवस होता. त्या दिवशी तुम्ही विश्वास करू शकत नाही, आम्ही 500 लोकांची व्यवस्था केली. 570 लोक होते आणि त्यातल्या 300 महिला होत्या. कृष्ण बुडवायचा आहे म्हणून 25-30% लोक उठून गेले, पण महिला 300 पैकी एकही हलवून गेली नाही. एक लक्षात घ्या, हे व्हावं अशी इच्छा सगळ्यांची आहे, पण प्रत्येकाला वाटते शिवाजी आपल्या घरात नको, लोकांच्या घरात पैदा व्हावा. आपल्याला आता हे दान करायचं आहे की शिवाजी माझ्याच घरात पैदा झाला पाहिजे, माझं दुखणं त्यांनी समाजापुढे मांडलं पाहिजे, तर आपल्याला उद्दिष्टाप्रती जायला मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि म्हणून ते 2 मेळावे झाल्यानंतर एक मेळावा ती दुर्गम भागात येतात. सरांची बऱ्याच दिवसाची इच्छा होती की मेळघाटात एक मेळावा व्हावा. पाऊस, थंडी, सड आणि अशा परिस्थितीत आपण चिखलदऱ्याला मेळावा घेतला. जो मेळावा घेतला, जे स्थळ होतं त्याच्यापेक्षा मोठं सभागृह त्या गावात कुठेच नाही. ते सभागृह 400 लोकांचं, 100 बाहेर खुर्च्या आणि 100 फिरत होते, असं छप्परफाड मेळावा झाला. आणि आम्ही म्हटलं की आता आमचे हे 2 जिल्हे बुलढाण्यात आहे, बुलढाण्यात म्हणजे चळवळी, शेतकरी चळवळीतले माणसं आहे, काही पेन्शनर्स आहे, वकील साहेब आहे, आमचे सगळे असे होते. पण आमच्यासाठी डार्क जिल्हे जसं भंडारा गोंदियासारखं हे वाशिम आणि अकोला आहे की ज्या जिल्ह्यामध्ये हे शेटजीबडीचं राज्य होईल. तर ते आता आपल्याला ह्या बुरसट कल्पना तेडे शिदे वजारे म्हणून या काढून टाकायच्या आहे. आणि हे काढून टाकायसाठी म्हणून या मेळाव्याचं आयोजन आहे. मेळावा आपण 21ला ठेवला, पण दुर्दैवाने त्या दिवशी अमावस्या आली. सगळे म्हणजे कसं बापा खाऊ घालायचं की राज्य मागायचं, कारण सर्व पितृ अमावस्या होती, पितृमोक्ष अमावस्या असल्यामुळे ते म्हणाले नाही. तर सगळ्यांचं मत असं पडलं या संडे ऐवजी तो पुढे जाऊ द्यावा आणि 2 वीक आम्हाला परत याला मेळावा, वेळ मिळावा. त्या दृष्टीने मग आपण हा 5 ऑक्टोबरला ठेवलाय. हा मेळावा 2 सत्रामध्ये होईल. पहिलं उद्घाटनाचं सत्र, उद्घाटनाला सत्राला लागूनच चर्चा होईल, 2 तास चर्चा चालतील. ज्यांचं म्हणणं मी आधी जेवण द्यायचं म्हणतो, तर सरांनाही म्हटलं होतं पण ते नाही झालं, ते म्हणे नाही मध्येच करायचं. तुमचंही म्हणणं साहेब मध्ये करायचं, तर आपण 12 ते 2 पहिलं सत्र उद्घाटनाला लागून करायचं. याच्यामध्ये आपण 4 वर्ष द्विभाषिक मुंबई राज्यात राहून, 65 वर्ष मराठी भाषिकाच्या महाराष्ट्र राज्यात राहून काय मिळवलं, काय गमावलं, क्या पाया क्या खोया. आणि हे जर सगळं गमावलं असेल तर ते पुनर्स्थापित होऊ शकेल का, ते पुनर्स्थापित होऊ शकते का, हे परत आपण पडताळून पाहणार. आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला आम्ही आरसा दिलाय. पहिला आरसा या पत्रकावर आहे आपल्या, हा या राज्य दिवाळखोरीत निघाल्याचा पुरावा. उत्पन्न 5,60,000 कोटी, वर्षाच्या खर्चाला लागतात 6,06,000 कोटी, डेफिसिट किंवा तूट आहे 45,000 कोटी, कर्ज आहे 7,82,000 कोटी. 31 मार्च 7,82,000 कोटी, त्यावर द्यावं लागतात व्याज 56,727 कोटी. आणि जून मध्ये म्हणजे बजेट मंजूर झाल्यानंतर 31 मार्च नंतर नव्या वर्षात सरकारने लाडक्या बहिणीचे 5 हप्ते द्यायला 13,000 कोटीचं कर्ज घेतलं. आणि आता 1,32,000 कोटीचं कर्ज परत घ्यायला परवानगी केंद्राला मागितली आहे. म्हणजे आता राज्यावरचं उत्पन्न 5,60,000 कोटी महसुली उत्पन्न आणि कर्ज व्याज आणि वर्षभराचा खर्च यासाठी सगळं लागणार आहे. टोटल त्याची बजेट होते कर्ज उत्पन्नापेक्षा कर्ज 9,83,727 कोटी रुपये होतात. म्हणजे उत्पन्नाच्या 2.25 पट. एवढेच नाही तर राज्य सरकारला काही लायबिलिटी डिस्चार्ज करायच्या. उदाहरणार्थ राज्य सरकारने मागच्या आर्थिक वर्षात 40,000 कोटीची कामं पीडब्ल्यूडीची केली, 13,000 कोटीची कामं जलसिंचन आणि जलसंधारणाची केली. ते सगळे याच्यात लिहायची गरज नाही, ते तुम्ही पाहिलं की संपलं. काही तुमच्या पुढे दिलाय अर्थाने. 12,000 कोटीची जलजीवन मिशनची एमजेपीची कामं, ते बिल देणे. 18,000 कोटीचे ग्रामविकासची कामं, बिल देणे. 4,000 कोटीचे नगर विकासची कामं आहे. 6,000 कोटीचे ग्रामविकास विभागाचे विशेष पॅकेजमध्ये केलेली कामं ही 6,000 कोटीची आहे. आणि जो आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलं ना 10% निधी पूरग्रस्तासाठी डीपीसी मधून खर्च करावा कलेक्टरने आणि पुढच्या डीपीसीच्या मीटिंगमध्ये त्याला अप्रुव्हल घ्यावं. तर
जो म्हणून 100 मधले 23 रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी डीपीसी, ज्याला डीपीडीसी म्हणतो आता डीपीसी, ते 29% तुम्हाला असतात. त्याचंही सगळ्या जिल्ह्याचं बिल 2,216 कोटी रुपये देणे बाकी आहे. ही टोटल लायबिलिटी आहे 95,732 कोटी रुपयाची. म्हणजे उत्पन्न आणि खर्च म्हणजे कर्जच 9,83,000 कोटी अधिक तुम्ही हे 95,727 कोटी मिळवले तर ही लायबिलिटी होते 10,79,000 कोटी. म्हणजे उत्पन्नाच्या जवळजवळ 95% अभाव होते. असं चित्र आहे. दामदुपटीपेक्षा जास्त होणार किंवा त्याच्या आसपास होणार ही लायबिलिटी आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे तपासून पाहायचं आहे की आपण राहिलो 100 वर्ष राहिलो, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तर ज्या सरकारच्या तिजोरीत किंवा खिशात 5 डबू नाही ते तुम्हाला 10 डबू कुठून देतील. जिथे त्यांचाच वर्षभराचा कारभार चालू शकत आहे. आणि लोक म्हणतात सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तिकडे, तुमच्याकडे काय ठणठणपाल हरिगोपाल. पण मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपल्याकडे असताना सुद्धा 5,60,000 कोटीच उत्पन्न आहे महसुली. कर्ज आणि व्याज आहे 9,83,727 कोटी. आणि लायबिलिटी डिस्चार्ज करायची त्या करायच लागतात. 10 महिन्यापासून तकलाय. 2 कॉन्ट्रॅक्टरांचे 40 कोटी देणे होते, देऊ शकले नाही. बँकाच्या नोटिसेस आल्या, त्यांनी आत्महत्या केली. आजपर्यंत आपणच शेतकरी करत होतो, त्यांनी आत्महत्या केली आहे. तर मग अशा सगळ्या परिस्थिती भरून निघू शकत नाही हे आपल्याला इथे पटवून द्यायचं आहे. आता ते सगळं सांगा आपण त्यांना म्हणून. दुसरंही पटवून सांगता येईल की लोकशाहीची कल्पना ही 51 SSR 49 51 SSR स्कॉलर दॅन 49 रिस्टॉर्ट. लोकशाहीमध्ये 51 माणसं ज्याच्या बाजूला तो जिंकला, म्हणजे ज्याच्या हाती ससा तो भारती. 49 बुद्धिजीवीपेक्षा मोठे आहे का? बुद्ध्यांक मोजायचा नाही, त्याचं डोसकच मोजायचं आहे, फुली मोजायची. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी कल्पना आहे किंवा शेटजी भटीचं राज्य होईल तर 19% लोक इथे अमराठी भाषिक आहे आणि 81% लोक मराठी भाषिक आहे. तर मग लोकशाहीचं सूत्र 51 गदे जर मोठे आहे तर तिकडे 81% आहे ना. मग 13 3 आण्याला भ्यायचं की 3 आणि 13 भ्यायचं हे एकदा लोकांच्या मनात आपल्याला सगळ्यांना जॉईंट एफर्ट्स करून पटवून द्यायचं आहे. आणि हे पहिल्या सत्रात होईल किंवा 100 वर्ष राहिलो, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी विदर्भाचं, महाराष्ट्राचं राज्य सक्षम आणि सिल्कीचं होऊच शकत नाही ही एकदा सांगायचं. आणि मग त्याचे जे परिणाम आपण भोगतो ते म्हणजे सिंचनाचा अनुशेष आता तर परत वाढेल. तो मी तुम्हाला आता तुमच्या जिल्ह्याचा अनुशेष मी माझ्या नेत्यांना दिले कागद, ते बघून घ्या. त्या नोटा बुलेटिन मध्ये आम्ही म्हणत नाही, प्राध्यापक बीटी देशमुख सरांनी छापलाय ते. आणि तुमच्या याचा अनुशेष पश्चिम विदर्भाचा जवळजवळ 21,500 कोटीच्या वर आहे, म्हणजे 5 जिल्ह्याचा. आणि एक अजून ऍडिशनल जर जोडलं तुम्ही की जे धरण ज्याला जिगाव टाकळी म्हणतो, जे बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यात आहे, 30 वर्ष आधी जेव्हा आम्ही विदर्भ सिंचन महामंडळाचा कायदा आहे त्यात 10 मोठी धरणं होती. त्यावेळेला आम्ही त्या कायद्यात दुरुस्ती करून 2 नवी धरणं जोडली होती. एक मोठं धरण लोअर पैनगंगा म्हणून इकडे बुलढाणा याच्यात आहे यवतमाळ जिल्ह्यात, आणि एक जिगाव टाकळी तिकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यात आहे. हे 6 किलोमीटरचं मातीचं धरण आहे. त्याची किंमत 30 वर्ष आधी जेव्हा मंजूर केलं तेव्हा होती 699 कोटी आणि आज ती किंमत वाढून 50 पट वाढली आणि ते धरण 34,926 कोटी रुपयाचं झालंय. म्हणजे जिथे सरकार कारभारच चालवू शकत नाही, म्हणजे आमदनी 98 खर्च 1 रुपये अशी अवस्था आहे. दुसऱ्या बाजूला तुम्हाला पश्चिम विदर्भातल्या माणसांना लुभावणी करायसाठी ते सांगतात आम्ही आता वैनगंगाचे नळगंगा प्रकल्प करतो, म्हणजे जिथे जहर खायला पैसे नाही. आणि अशा वेळेला 88,000 कोटीची लायबिलिटी पुन्हा नवी तयार केली तर डिस्चार्ज कुठून होणार आहे आपण लक्षात घ्या. म्हणजे घाणेरडं म्हटलं जातं की हे सगळं म्हटलं तुम्ही तर सारे सोंग घेतले तर पैशाचं सोंग घेता येते का? कर्ज घ्यायची मर्यादा आहे आणि कर्ज कुठलंही घेतलं ते 0.5% व्याज आहे, त्याला कोणतंच निर्व्याजी असत नाही.
आणि मग अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या याच्या जे काही आपल्या 69 वर्ष आपल्या विदर्भाच्या वाट्याला आलं आणि ज्याला आम्ही वऱ्हाड सोन्याची कराड किंवा कुऱ्हाड म्हणतो असा तुमचा अमरावती विभाग आणि गांधी बापूचा वर्धा जिल्हा, इथे 20 वर्षात 47,000 शेतकऱ्यांनी दुष्काळ झाला, शेवटच्या नक्षत्रातला पाऊस पडला नाही, बँकेच्या जप्तीची सक्तीच्या वसुलीची नोटीस आली म्हणून आत्महत्या केल्या. मग हा कलंक पुसायचा असेल तर ही संधी आहे. हे सगळे प्रश्न पहिल्या सत्रात होईल. या सत्राचे उद्घाटक असतील प्रकाश भाऊ पोहरे, अध्यक्ष असतील डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर आणि वक्ते हे आपले सगळे नेते असतील. पहिल्या सत्रात अर्धे आणि दुसरं जे सत्र आहे मधल्या जेवणाच्या सुट्टीनंतर दुसरं सत्र की हे सगळं करायचं असेल तर विदर्भामध्ये असणारी साधन संपत्ती, विदर्भामध्ये असणारी नैसर्गिक खनिज, असणारी वन, पडणारा पाऊस, वाहणाऱ्या नद्या, त्यांचे उगम आणि या सगळ्या प्रश्नाच्या दृष्टीने विदर्भामध्ये असणारी साधन सुचिता की जिथे 26 पैकी 23 खनिज आहे, 2 वर उद्योग आले, आता एक नवा उद्योग आलाय लोखंडावरचा, 20 खनिजावर अजून उद्योग आले नाही कारण सरकार गुंतवणूक करू शकत नाही. तर अशा सगळ्या परिस्थिती यावर जर उद्योग आले तर नोकरीच्या संधी तयार होतील, बेरोजगारांचं स्थलांतर थांबेल आणि आमचेच पोरं रोजगार नाही म्हणून नक्षलवादाकडे चालले, जो सोशिओइकॉनॉमिक प्रश्न आहे ते इथे थांबतील. तर हे सगळं आपण समाजापुढे आणणार आहोत. जे 2 अर्थसंकल्प आपण मांडले होते डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सरांनी की बा जर हे राज्य 14-15ला झालं असतं तर उत्पन्न विदर्भाचं सगळ्या मार्गाचं 41,510 कोटी होतं. सरांनी त्यात नवे कर लावले नाही, विजेचे दर 20% कमी केले तरी खर्च 41,400 कोटी होता. म्हणजे 14-15ला झालं असतं ते 110 कोटी रुपये सिल्कीचं झालं. जर हे 17-18ला झालं असतं तर विदर्भाचं उत्पन्न वाढून हे 54,040 कोटी झाले. या अर्थसंकल्पातले दाखले राज्याचे आमचे काय नाही. 54,040 कोटी झालं 13,000 कोटीने वाढून आणि तेव्हाही सरांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही तरी खर्च होता 52,380 कोटी. 17-18ला हे राज्य झालं असतं तर हे 1,660 कोटी रुपये शिल्कीचं झालं. दुसरा महत्वाचा भाग असा की दुसऱ्या सत्रामधल्या यात एकच वीज अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 2 वर्षात जसं म्हटलं ना जो पुणे जिल्हा एकही युनिट वीज तयार करत नाही पण शेती पंपाला 2.5 एकरला ते 2409 युनिट वापरतात आणि आम्ही 70% म्हणजे 6,200 मेगावॅट वीज तयार करतो आणि आम्ही फक्त 950 युनिट वापरतो. मग हे जर राज्य वेगळं झालं तर त्यांना आमचीच वीज घ्यावी लागणार कारण परळीमध्ये एकच प्रकल्प आहे, नाशिक जिल्ह्यात भुसावळ आणि नाशिकचा प्रकल्प आहे आणि पश्चिम विदर्भात एकच कोयनेचा जलविद्युत प्रकल्प आहे. वीज नाही. तुम्ही तयार होणाऱ्या 7,200 मेगावॅट विजेपैकी तुम्ही आज 2200 वापरता. मागली त्याला वीज दिली, 58% आपल्याकडे शेतीपंपाचा अनुशेष आहे. मागली त्याला वीज दिली, शेतीपंपाला मोफत दिली, घरगुती वापराला, उद्योगाला, व्यवसायाला अर्ध्या किमतीत दिली तरी 1100 मेगावॅट वीज लागते. 2200 1100 3300 7,200 3300 काढले म्हणजे 3,900 मेगावॅट. आजच्या दराने आज तर 500 युनिटला 18 रुपये 1 पैसा द्यावा. तुम्ही 4 वर्ष आधीचे जर दर घेतले 15 रुपये 56 पैसे 50 राऊंड फिगर केला तरी 3,900 गुणिला 1550 हे होते टोटल 45,850 कोटी. 44,850 कोटी 2 वर्षात होईल जवळजवळ 89,000 कोटी. म्हणजे तुमचा 75,000 कोटीचा अनुशेष सगळा सिंचन आणि इतर क्षेत्रातला भरून निघून तुमच्याकडे 14,000 कोटी रुपये शिल्लक राहतील. विदर्भ हे देशातलं नंबर 1चं 2च वर्षात सिल्कीचं आणि सक्षम राज्य होऊ शकतं आणि म्हणून या सगळ्या जटिल प्रश्नाचं उत्तर विदर्भाचं स्वतंत्र विषय आहे जे आपल्या कोर कमिटीचे सदस्य आहेत. आपण डॉक्टर काटोलेंना स्वागताध्यक्ष करतो. हे आपल्याजवळ नवे चेहरे प्रोजेक्ट करण्यासारखे, एक वैद्यकीय पेशातला एक शिक्षकी पेशातला आहे. तर आपल्याला सगळ्याच घटकांचा सहभाग पाहिजे आणि त्यातूनच त्यांची ती लिडरशिप डेव्हलप होत आहे. आज आणायची आनंदाचा आनंद कैवारी म्हणत असताना 2 तरुणांनी 2 बाजूने, एका बाजूला संभाजीरावांनी निर्णय घेतला की मी तुमच्यावर काम करायला तयार आहे, हम साथ आहे म्हणून, आणि ही तर सरांची विद्यार्थिनी आहे आणि तिचा स्पार्क आम्ही त्या अधिवेशनात पाहिला आहे आणि तिने हे थोड्याच कालावधीत
सगळं ग्रास केलं. शिकायची मानसिकता आहे, कारण मनुष्य जन्मता कधीच शिकून येत नाही, पण माणसामध्ये जिज्ञासा असली तर तो शिकू शकतो. आणि जास्त शिकला, जास्त अभ्यास केला तर समाज म्हणते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्या तऱ्हेने हे दोघं दोन बाजूनी आले आहे. म्हणजे आता पश्चिम विदर्भातलं काम वाढण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून एक फुली मारायची म्हणून हा मेळावा आहे. यासाठी सगळ्या तऱ्हेने आपल्याला प्रयत्न करायचे. अर्थात हे जॉईंट एफर्ट्स आहे. राजू भाऊ आहे, चंदनशिव साहेब आहे, आमचे भाईजी आहे, आता गोरखनाथजी आले, भैया आले, तिकडे आमचा नारायण आहे. हे सगळे आता मिळून आणि परत प्रबोधनकार आमचे गजाननराव अहमदाबादकर आहे. हे सगळ्यांनी मिळून केलं तर ज्या जिल्ह्याला हा 0 इनपुट जिल्हा म्हणत होतो तो कदाचित पुढे नंबर 1चा, कारण हा जिल्हा वाशिम म्हणजे व्ही आहे, व्ही फॉर व्हिक्टरी आहे, हे लक्षात घ्या. त्या निमित्ताने एक गाईडलाईन देणारा जिल्हा ठरेल. आणि या मेळाव्यातून कारण आपल्याला हुकार होईल आंदोलन 120 वर्षाचं, पण 27 सालाच्या पुढे वाढवायचं नाही, चालू द्यायचं नाही. रिझल्ट काही हो, दिस वे आर दॅट वे, करेंगे या मरेंगे, या तऱ्हेने 27 साली संपवायचं आहे. आणि एक आहे की आम्ही असं म्हणतात बुढापा तेरा मुंह काला, जवानी तेरा बोलबाला, आणि तुम्ही पुढे चालायचं. आम्ही तुम्हाला एवढंच म्हणू, भिऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हम साथ साथ आहे, म्हणून सगळे पुढे जाऊ. मांजर जसं कोणीही बाजूने फेकलं पायावर उभं राहतं, म्याव म्हणतं, तसं हे तरुण म्हणतील आणि आम्ही त्यांच्या मागे उभं राहू. रणछोडदास म्हणून काही पळून जाणार नाही, तुम्हाला काही बळी देऊन जाणार नाही. आम्ही आजपर्यंत विद्यार्थ्यांनी या आंदोलनात येऊ नये या मताचे होतो, कारण जवळजवळ 1200 विद्यार्थी तिकडे तेलंगणाच्या युद्धात वारले होते. पण आता परिस्थिती अशी आली आहे की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि म्हणून आता पुन्हा ही संधी येत नाही. एका बाजूला शत्रू आर्थिक दृष्ट्या मेलाय, केंद्र सरकारवर पण 200 लाख कोटीचं कर्ज आहे, तेही आर्थिक दृष्ट्या मेलाय. डॉलर आहे त्यांच्याकडे, देशात जगातली 4थी 3री अर्थव्यवस्था होणारी, पण अंतर्गत खर्चायला मी दिलाय तुम्हाला कागद, अत्यंत वानावान आहे. आणि आता परत निसर्गही तुमच्या मदतीला धावून आलाय. एकीकडे यातना आहे की शेतकऱ्यांची पिकं बुडाली, पण दुसऱ्या याला अनावश्यकपणे दंडवत घडे. त्या निमित्ताने आता सरकारला आर्थिक मदत द्यायला पण पैसे नाही. म्हणजे डीपीसीला गॅरंटेड पैशामधनं 10% कमी करतात, 29% 10% गेले तर मग 19% वाचतात. म्हणजे तुमचे रस्ते होणार नाही, गावाला जोडणारे वाढीव पूल होणार नाही, वाढीव पायी होणार नाही. हे सगळे प्रश्न आहेत. आणि शत्रू आर्थिकदृष्ट्या कोंडीत सापडलंय. तुम्ही नाक दाबायचंय, तोंड उघडायचं आणि विचारायचं, बोल बापू बोल, तुला बोललं पाहिजे, बोललं नाही तर विचारलं पाहिजे, मार दिया जाए की छोड दिया जाए, पहिले बात से बाद में मुलाकात से, आणि 27च्या शेवटी फिरलात से. तोपर्यंत सगळं जनजागरण करून आपल्याला हे उद्दिष्ट गाठायचं आहे. आणि हे युद्ध 2027च्या पुढे चालू द्यायचं नाही. काही करून हे युद्ध संपवायचं आहे. आणि सगळे हे राज्य मिळवून, मी म्हणून त्यांना मस्त फोनवरती इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये होने वाला राज है तुम्हारा नेता तुम लोग कल के. तर पुढच्या 29 नंतर 33% महिला आरक्षण आमदार आणि खासदारांनाही लागू आहे. कुछ भी हो सकता, इट कुड हॅपन टू यू. आणि त्या तऱ्हेने सगळा प्रयत्न आपण सगळ्यांनी जॉईंट व्हेंचर म्हणून करूया, कारण शेवटी हे जॉईंट व्हेंचर आहे. थोडस आजचं उद्यावर गेलं तर वक्त किसी का इंतजार नहीं करता और कल किसने देखा है. आणि म्हणून सगळे मिळून करूया. यासाठी हा मेळावा, या मेळावा यशस्वी व्हावा अशी तुमच्यासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही सुद्धा ताकदीने कामाला लागले, ते काम शेवटच्या टोकापर्यंत मेळावा यशस्वी होतपर्यंत करावं, एवढं या निमित्ताने हे आहे. या पत्रकार परिषदेतला शेवटचा हेतूच हा आहे की हा विषय सामान्य माणसापर्यंत गावागावात जावा, आंदोलनाची धग वाढावी, आंदोलनाचा परीघ वाढावा. आणि 2027 मध्ये विदर्भ का बच्चा बच्चा जय विदर्भ बोलेगा, एवढाच प्रयत्न आपल्याला करायचा. अत्यंत कळकळीचं पूर्णपणे स्वतःच आजपर्यंतचं जे संचित आहे ते तुमच्या समोर त्यांनी उलगडून सांगितलेलं आहे. जी आकडेवारी तुमच्या समोर सांगितलेली आहे त्या आकडेवारीतून हे स्पष्ट होते की आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहोत. 4 आमदार आणि 1 खासदार एखाद्या प्रदेशाचा कमी होतो
एकीकडे भरमसाठ लोकसंख्या वाढते आहे आणि आपण मात्र लोकसंख्येमध्ये कमी होतो आहोत आणि आज विदर्भ हा फक्त आणि फक्त वृद्धाश्रमाकडे वाटचाल करीत आहे. हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून सरांनी जो संकल्प सोडलेला आहे 2027 डेट आहे, त्याच्यानंतर मग कुठेही आपल्याला हे आंदोलन कुठल्याही एका त्याला निर्णय घ्यायचा, सुरूच ठेवायचं की नाही त्या दिवशी ते संपवायचं. आणि मग 2027च्या आंदोलनाची रूपरेषा 2 वर्षापर्यंत जनजागरण आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काही पण हो, पण ते आपल्याला विदर्भ राज्य मिळवून घेण्यासाठी पूर्णपणे आपलं बलिदान तिथे करायचं आहे असा संकल्प सरांनी सोडलेला आहे. आणि ते आज जे विधारक वास्तव तुमच्या समोर मांडलेलं आहे ते वास्तव तुम्हाला या मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. कुठेही न थांबता आपल्याला अविरतपणे हे काम करायचं आहे. 2 वर्ष या सगळ्यांना, मग ती युवा शक्ती असेल, मातृशक्ती असेल की जनसामान्य असतील, यांना सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सरांनी संबोधन केलं, ताईंनी संबोधन केलं, आपण सगळ्यांनी ते अत्यंत मंत्रमुग्ध होऊन ऐकून घेतलेलं आहे. निश्चितपणे आपल्याला ह्या मेळाव्याची यशस्वीतेची नांदी आपल्याला लागलेली आहे आणि त्याची आज आपल्याला इथे संकेत मिळालेला आहे. म्हणून आता आपल्या सगळ्यांना परत एकदा आपण आल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि चंदन शिवे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आपली पुढची संकल्पनाही मांडावी. सगळ्यांचा आभार इथे व्यक्त करा. सर्वप्रथम जय विदर्भ. आज आमच्या या कारंजा नगरीमध्ये विदर्भ आंदोलन समितीचे सर्व आमचे नेते आदरणीय माजी आमदार फटक साहेब उपस्थित झाले. त्याच्यानंतर विदर्भ आंदोलन समितीच्या प्रदेशाध्यक्षा बांबर्डेताई या उपस्थित झाल्या, त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच आमच्या पश्चिम विदर्भाचे नेते आणि पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजपूत सर हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि राजपूत मॅडम, आमच्या कोटक मॅडम, सुषमाताई आणि संभाजी शिर्के साहेब आणि ॲडव्होकेट वानखडे साहेब आणि इतर सर्व पत्रकार बंधू, आमच्या जिल्ह्याचे बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले हे सुद्धा उपस्थित झाले. या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम जो आहे हा संपला असं अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. परंतु येत्या 5 तारखेला जो विदर्भ संकल्प मेळावा इथं कारंजामध्ये ठेवलेला आहे, त्या विदर्भ आंदोलन समितीमध्ये बंडूभाऊ आपण अध्यक्ष आणि आपण सगळ्या पत्रकार लोकांना तेवढ्या बातम्या लागल्या पाहिजे आणि आपण सुद्धा सर्व उपस्थित राहणारच आहोत. आणि ज्या लोकांना जे काही लोकांना आणता येईल आणि आपल्या संकल्प मेळाव्यावरती आणि वेगळ्या विदर्भाची संकल्पना ज्या लोकांना सांगता येईल त्यांना सोबत आणावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो.